सातारा स्पेशल केशरकंदी पेढा, जो की बनवायला अतिशय सोपा आहे आणि याला केशरकंदी का म्हणतात हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बनवायला अचूक पद्धतीने अचूक प्रमाणात बनवूया। तर त्यासाठी सर्वात अगोदर इथे 1 किलो प्रमाणात खवा घेतलेला आहे। आता हा जो खवा होता एकदम ताजा होता, यामध्ये कसली गाठ नव्हती किंवा ओबडधोबडपणा नव्हता, त्यामुळे मी असाच खवा घेतला। पण ज्यावेळेस खव्यामध्ये गाठ असेल किंवा मग ओबडधोबडपणा असेल ना, तर खवा जो आहे किसून घ्या। तर खवा जो आहे हलका भाजायचा आहे, तर एकदम मंद आचेवर आपल्याला खवा भाजायचा आहे। तर याचा आता पिवळा रंग कसा काय झाला, तर इथे मी केसरचं दूध घातलेलं आहे। अर्धा तास मी गरम दुधामध्ये 10 ते 15 केसरचे धागे भिजवत ठेवलेले होते। तर दूध जे आहे साधारण अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं होतं आणि ते दूध जे आहे खव्यामध्ये मिक्स केलं, तर छान असा पिवळसर रंग आला। कारण तुम्ही पाहिला असेल केशरकंदी पेढा नावच केशरकंदी आहे, त्यामुळे पिवळा रंग तर हवा आणि याला केशरकंदी का म्हणतात। तर खवा जो आहे एकदम लो फ्लेमवर भाजायचा। साधारण 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर खवा भाजल्यावर काही अशी कन्सिस्टन्सी झाली की ताटामध्ये खवा काढून घ्यायचा आणि खवा पूर्णतः थंड झाल्यावर आपण पुढची प्रोसेस पाहूया। तर हा जो खवा आहे डबल भाजला जातो ना, त्यामुळे याचं नाव जे आहे केशरकंदी पेढा बनला म्हणतात। तर इथे मी एक मिक्सरचं जार घेतलेला आहे, त्यामध्ये साधारण मी 2 वाटी साखर घेणार आहे। वजनाने म्हणाल तर 500 ग्रॅम साखर मी या ठिकाणी वापरत आहे। आता इथे वेलची वगैरे घालणार नाही मी, तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घातली तरी सुद्धा चालेल। खवा पूर्णतः थंड झाला की मगच आपल्याला यामध्ये साखर मिसळायची। जर आपण गरम खव्यामध्ये साखर मिसळली तर आपला खवा घट्ट होण्याऐवजी पातळ होऊ शकतो, त्यामुळे पूर्णतः खवा थंड करून घ्यायचा, गार करून घ्यायचा, त्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर मिक्स करायची। साखर जी आहे छान एकजीव एकसंध करून घ्यायची हाताच्या साहाय्याने आणि छान असे छोटे छोटे पेढे मी या ठिकाणी बांधून घेत आहे। आता तुम्हाला मोठे बांधायचे मीडियम बांधायचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। त्यानंतर त्यावर मस्त अशी पिस्त्याची गार्निश दिली आणि अशा पद्धतीने सातारा स्पेशल केशरकंदी पेढा तयार आहे। फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवाल तर 20 ते 25 दिवस खराब होणार नाही आणि जर नॉर्मल टेम्परेचर ठेवला तर 8 ते 10 दिवस टिकला जाईल। तर सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी पाहायला मिळेल। आणि अशा पद्धतीने हे केशरकंदी पेढे आपले तयार झाले। तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, रेसिपीला लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा। एकदा या पद्धतीने केशरकंदी पेढा नक्की बनवून पहा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी जी आहे तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। चला भेटूया नेक्स्ट रेसिपी।